we believe in. Look who we are the dreamers. We make it happen, 'cause we can see it. Here's to the ones that keep the passion, respect. Oh yeah, here's to the ones. हे प्रिया, तू काय अप्रतिम नाट्याचं सादरीकरण केलंस ग. वा वा, सुपर वा. खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. तू तर ट्रॉफी पण जिंकलीस. थँक्यू. मी तर खूप खूप खुश आहे. अगदी मनासारखं नाटक झालं. आणि तिथल्या ज्या प्रमुख होत्या स्नेहलता गायकवाड मॅडम, त्यांनी माझं खूप कौतुक केले. हाय गर्ल्स, व्हॉट्सअप. प्रिया, खूप सुंदर नाटक झालं. एड्स सारख्या विषयाला हात लावलं, खरंच अभिनंदन. एड्स का होतो, कोणाला होतो, कसा होतो, यापुढे जाऊन अशा एड्सग्रस्त माणसासोबत कसं बोलावे, समाजाने कसं वागावे, हे खूप सुंदरपणे सादर करून दिले. खरंच अभिनंदन. अरे, तुम्ही सगळे ते गप्पा मारत आहे. मी तर तुम्हाला कॅन्टीन मध्ये शोधत होती. का ग? प्रिया, तुझं नाटक खूप चांगलं झालं. थँक्यू. आणि मी काय सांगते, स्नेहलता मॅडम तुला बोलवत आहे. का? सुंदर नाट्य झाले ना. हा, खूप सुंदर झालं. आत येऊ का मॅडम? हा, ये. हॅलो प्रिया, तू खूप सुंदर नाट्य सादरीकरण केलेस. तुझे खूप खूप अभिनंदन. कुठे राहतेस, कितवीत आहेस, काय करतेस? थँक्यू मॅडम. आता मी शेवटच्या वर्षाला आहे. त्याची एक्झाम संपत आली आहे आणि मी इथे जवळच अंधेरीला राहते. खूप पुढे जा म्हणून माझे आशीर्वाद आहेत. ही खूप गोडी मुलगी आहे. आमच्या कॉलेजला नेहमी नाट्यात ट्रॉफी जिंकून आणली. थँक्यू. तुमच्यासारख्या मोठ्या समाजसेविकासमोर मला माझे नाटक सादर करायलाच मिळाले व तुमची शाबासकी मिळाली. थँक्यू सो मच मॅडम. मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा. प्रिया, पण नाही. मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं. हो, बोल ना. प्रिया, आपलं कॉलेज आता संपत आहे. हो ना रे. मला तुला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं. सांग ना. प्रिया, कसं सांगू? बोल ना. प्रिया, आय लव्ह यू प्रिया. अरे, पण आपल्या घरचे कधीच हे मान्य करणार नाही आणि मी माझ्या आई वडिलांच्या विरुद्धही जाणार नाही. अगं, तू शांतपणे विचार कर आणि सांग मला. मी तुझ्याशिवाय माझा आयुष्याचा विचारही करू शकत नाही. अरे, पण हे सर्व मला शक्य वाटत नाही. अमित खूप चांगला मुलगा आहे. पण पण नाही नाही यार, आता नाही, नकोच. घरचे कधीच मानणार नाहीत. चाहा हुआ सबको सब कुछ तो नहीं मिल जाता. कभी ज़मीन तो कभी आसमान नहीं मिलता. हमने तुम्हें चाहा था, अपने दिल में बसाया था, ना जाने क्यों तुम्हें कुछ ना समझा था, अपने अरमानों को क्यों तुमने दबाया था. मला विश्वास आहे प्रिया, आपण एकत्र येऊ, आपण एकत्र येऊ. प्रिया, तुझं आता शेवटचं अभ्यासाचं वर्ष संपते. पुढे काय करायचा विचार आहे? वकिली करायचे विचार आहे. अजून 3 वर्ष. तुझ्यासाठी ना एक उत्तम स्थळ आहे. काय? कोणाचं? नाही नाही, आता नाही. अरे, ते स्नेहलता मॅडम आहेत बघ, मोठ्या समाजसेविका. त्यांचा मुलगा. डायरेक्ट स्थळ आलेला आहे. उत्तम स्थळ आहे. नाही. जाने क्यों खुद को रोक लिया, ना चाहते हुए भी इस दिल को समझा लिया. खूप आनंद आहे. हे सगळं पार पडलं, लोकांना पण आवडलं, सर्व बरोबर झालं आहे. हो, सर्व एकदम चांगलं झालं. प्रिया, मी काय सांगतो, मला खूप आनंद झालाय. तू माझ्या आयुष्यात आली आहे. ही देवाची माझ्यावर फार कृपा आहे. आय लव्ह यू प्रिया. सोहम, मला सुद्धा खूप आनंद होतोय. आय लव्ह यू टू सोहम. मम्मी, चहा. प्रिया, मी काय सांगते, तू रुळलीस ना आमच्या घरात. तुला काही हवं नको असेल तर आवर्जून सांगत जा. सर्व काही तुझेच ते आहे. मम्मी, सगळंच आहे. मला काही व कशाचीही गरज नाही. मम्मी, हा असं काय करतो? सोहम, सोहम, हा असं का करतोस? मला ते डॉक्टरांना फोन लावावा लागेल. फोन लाव. सोहम,
आहे. सोहम बेशुद्ध झाला आहे. तुम्ही लवकर घरी या. डॉक्टर आल्यावर मी बघते. आल्या तुम्ही डॉक्टर. मी काही औषधे व टेस्ट लिहून देते, त्या करून घ्या. ओके डॉक्टर. डॉक्टर पण हा शुद्धीवर का आला नाही इतका वेळ? ही चांगली बाब नाही. येस प्रिया, तू बरोबर बोलत आहेस. म्हणूनच मी काही टेस्ट दिले आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये करून घे, मग मला रिपोर्ट दाखव हॉस्पिटलला. ओके डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. आणि ही तुमची फीज. प्रिया घाबरू नको, साधंच काही असेल. हो पण टेस्ट करून घे. हो, मी उद्याच जाऊन ह्याला आपण जाऊन टेस्ट करून घेऊया. तर तुला आता कसं वाटतंय? हो आता बरं आहे. मम्मी मी सोहमचे रिपोर्ट घेऊन येते. अगं थांब, मी पण येतो. नको, रिपोर्टच तर आणायचे. तू इथेच राहा आणि आराम कर. आम्हाला तसं फोन कर. हो, मी येते. ये प्रिया, आलीस? तू एकटीच आली आहेस का? हो डॉक्टर, काय झालं सांगा ना. काही गंभीर आहे का? हो, काहीच नाही. काय झालंय? प्रिया, थोडं मन घट्ट कर. सोहमला ब्लड कॅन्सर आहे. काय? नाही, हे शक्य नाही. माझं मन हे मानत नाही. तुम्ही सर्व रिपोर्ट्स परत करा, सर्व टेस्ट परत करा. मी हे मानायला रेडीच नाही. प्रिया, शांत हो, घाबरू नको, धीर धर, आशा सोडू नको. कोणती स्टेज आहे? तो बरा होईल ना? ते आता सांगता येणार नाही. अजून काही टेस्ट करावे लागतील. घाबरू नको, आपण सर्व प्रयत्न करू. आशा सोडू नको. हे काय झाले आहे? माझा विश्वासच बसत नहीं। तूफान आया था जिसने जीवन की राह को बदल दिया। अब पता नहीं किधर राह चले और हम चले। प्रिया, तू इथे? काय ग, काय झालं? काय सांगू तुला? सोहमला ब्लड कॅन्सर सांगितले। नुकताच डॉक्टरांनी सांगितलं। काय काय बोलतेस? सोहमला? डोंट वरी प्रिया, देवावर विश्वास ठेव, आशा सोडू नकोस, आणि काही लागलं तर मी आहे ना। हो, काय मदत लागली तर तुला सांगेल। आता मी निघते। शतरंजाचा डाव मांडीला, हरले की जगले याही पलीकडे गेले। जिथं सगळं संपलं असं वाटतं, तिथेच नव्या आशेची सुरुवात असते। तिथेच नव्या आशेची सुरुवात असते। मला धीर राहायला हवं, सोहमला व मम्मीला यासाठी तयार करायला हवं। आशेत प्रचंड शक्ती असते। आशा चांगले तेच पाहते। आशा परिवर्तनाच्या क्षमतेवर विश्वास ठेवते। मी आशेचा हात सोडत नाही व कधीच सोडणार नाही। अशी वेळ होती, अंधार अगदीच गडद होता, संघर्ष अजिंक्य होता, भविष्य अनिश्चित होते, पण मनात आशेची पालवी मी रुजविली आहे। सकारात्मक प्रभावाने जीवनाला वेढले आहे। मी उमेद सोडणार नाही, मनात आशेची ठिणगी विझवू देणार नाही। आई थांब, मी बघते। नाही मी बघते।
अगं प्रिया काय झालं, फोन नाही केलास? आपल्याला काही अजून टेस्ट करायला सांगितलं आहे. आपण आजच सोहमला ऍडमिट करूया. काय? कशाला? रिपोर्ट दाखवा मला. काय झालं नाहीये, फक्त डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलं आहे. ठीक आहे, चालेल. प्रिया, मी काही औषधे आहेत. डॉक्टर डॉक्टर काय झालं माझ्या सोहमला? तुमच्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे. काय सोहमला कॅन्सर? हो आई, तुम्हाला आघात बसेल म्हणून तुम्हाला सांगितलं नाही, पण माझा देवावर विश्वास आहे, सर्व व्यवस्थित होईल. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? सोहम, कसं वाटतं आता तुला? आधीपासून खूपच बरं आहे. प्रिया, तुझ्या धीराने व महिन्याभरच्या ट्रीटमेंटने सोहमचा ब्लड कॅन्सर बरा झाला आहे. हो डॉक्टर, तुमचे खूप आभार. प्रिया, तुझी आशा फोल ठरली नाही. आशेमध्ये जीवन बदलण्याची शक्ती आहे, हे परत एकदा सिद्ध झाले. हो खरंच. आशेमध्ये आपले जीवन बदलण्याची शक्ती आहे. जेव्हा बाहेरचे जग तुम्ही करू शकत नाही असे ओरडते, तेव्हा आशेचा आवाज तुम्ही करू शकतात असा आवाज देतो. ही अशी आग आहे जी आपल्याला आज जळते. आपल्या आवडी, इच्छा आणि आपल्या दृढ निश्चयाला चालना देते. आशा हा एक पूल आहे जो आपल्या वर्तमानाला आपल्या भविष्याची जोडतो. आजच्या आव्हानामध्येही आपल्याला एका चांगल्या उद्याची कल्पना करण्यास सक्षम करतो.